नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंधू-भगिनींनो, आज शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 412. मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर देणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये सुमारे 16 प्रश्नांना मी उत्तर देणार आहे. प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करण्यापूर्वी 1-2 गोष्टीचा खुलासा की अजून देखील मी प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये ज्या कॉमेंट्स येतात त्या कॉमेंट्समध्ये अनेक जण लिहितात की आपला मोबाईल नंबर द्या, आपल्याशी कसा संपर्क करायचा आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे वगैरे. तर या सर्व ज्यांनी अशा कॉमेंट लिहिल्या आहेत त्यांना आणि हा व्हिडिओ ऐकणाऱ्या सर्वांना मी जसं पूर्वी सांगतो ते पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की माझ्याशी संपर्क कसा करावा या संदर्भात एक मी व्हिडिओ केला आहे, व्हिडिओ क्रमांक 405. त्या व्हिडिओ क्रमांक 405मध्ये मी माझ्याशी संपर्क ईमेलद्वारे कसा करावा, फोननी कसा करावा या संबंधीची माहिती दिलेली आहे. तेव्हा माझी या सर्वांनाच अशी विनंती की हा व्हिडिओ क्रमांक 405 पहा. पण अनेकांना अजूनही किंवा कदाचित या 405 व्हिडिओ मी जेव्हा पाहायला सांगतो तेव्हा त्या कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे. सबस्क्राईब केलं तर त्यांना पहिल्यापासूनचे व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि व्हिडिओ सबस्क्राईब करण्याकरता मी आपल्याला सांगितलं आहे, कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करण्याकरता फार सोपी गोष्ट आहे. काय करायचं आहे, आपण यूट्यूबमध्ये जा आणि तिथे लिहा @म्हणजे खूण करा आणि कर्मचारी मित्र 1453 एक शब्द कुठेही स्पेस नाही. पुन्हा एकदा सांगतो, लिहा खूण, त्याच्यापुढे लगेच विदाऊट स्पेस कर्मचारी मित्र 1453 असं म्हटलं की लगेच स्क्रीनवर आपल्याला उजव्या बाजूला त्या ठिकाणी कर्मचारी मित्र लिहिलं असेल. आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं त्याची संख्या दिसेल आणि माझा एक छोटासा फोटो देखील दिसेल. आपण सबस्क्राईब केलं असेल तर तिथे वर्ड सबस्क्राईब्ड येतील आणि मग सबस्क्राईब जर वर असतील तर मग तिथे तुम्ही एकदा जर त्या ठिकाणी क्लिक केलं जिथे कर्मचारी मित्र लिहिलेलं आहे त्याने, तर मग सर्वांना आपल्यापुढे स्क्रीन येईल आणि मग त्या ठिकाणी दिसेल आपल्याला की व्हिडिओ शब्द दिसेल आपल्याला. मग प्लेलिस्ट वगैरे असा शब्द दिसेल. तर व्हिडिओजवर जर तुम्ही क्लिक केलं तर 1 पासून म्हणजे शेवटचा व्हिडिओ पहिला दिसेल, 411-12 म्हणजे सर्व व्हिडिओ दिसू शकतील. तेव्हा ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांना काही प्रश्न नाही, पण ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी देखील आपल्या यूट्यूबमध्ये जा, कर्मचारी मित्र 1453 लिहा. तिथे स्क्रीनवर कर्मचारी मित्र आणि सबस्क्रायबरची जिथे संख्या असेल तिथे शब्द दिसतील सबस्क्राईब आणि पुढे बेल आयकॉन. तर सबस्क्राईब शब्द असेल तिथे क्लिक करा, मग सबस्क्राईब येईल. तिथे बेल आयकॉन असेल तर क्लिक करा आणि एकदा तुम्ही सबस्क्राईब केलं की सर्व व्हिडिओ पाहता येतील. मग व्हिडिओ 405 देखील आपल्याला पाहता येईल. चला पुढच्या अजून प्रश्नांच्या आणखीन एक सूचना की गेल्या व्हिडिओमध्ये मी 410 व्हिडिओमध्ये 3 लाभांची जी आश्वासित प्रगती योजना आहे, एक 7व्या योजनेनंतर सर्व कर्मचाऱ्यांकरता लागू केली, त्यामध्ये एकदा शासनाने 7 ऑक्टोबर 2022ला एक शुद्धीपत्रक काढलं. ते शुद्धीपत्रक फार महत्त्वाचं आहे. ते प्रश्नोत्तरांच्याला उत्तर देताना त्याचा उल्लेख करून त्याचा संदर्भ देऊन मी उत्तर दिलं होतं. आणि हा 7 ऑक्टोबर 2022चं हे शुद्धीपत्रक आहे, ते गुगल ड्राईव्हवर अपलोड करून मी त्याची लिंक व्हिडिओ क्रमांक 409-410 बरोबर दिलेली आहे. पण ती सुरुवातीला 409-410 दिलं तरी ती लिंक उघडत नाही आणि त्या लिंक उघडत नसल्यामुळे तर आम्हाला काही शुद्धीपत्रक पाहता येत नाही असा अनेकांकडून मला सूचना मिळाल्या, त्यांच्याकडून ईमेल मिळाले आणि म्हणून मी पुन्हा 7 ऑक्टोबर 2022चं शुद्धीपत्रक पुन्हा गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक 409 आणि 410वर दिलेली आहे. तर ज्यांना हे 3 लाभांची आश्वासित प्रगती योजनेच्या मधलं शुद्धीपत्रक जर पाहिजे असेल तर त्यांनी कृपया व्हिडिओ क्रमांक 409 आणि 410 पहा. अर्थात तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर पटकन तुम्हाला 409-410 पाहता येईल, अन्यथा आपल्याला सबस्क्राईब करावं लागेल. आता एखादी जी मी अटॅचमेंट देत असतो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक कुठे देतो, तर जो व्हिडिओचा विषय असेल त्या व्हिडिओचा विषय आपल्याला दिसतो. प्रश्नोत्तर म्हणा किंवा 3 लाभांचे जो विषय लिहिला असेल तर तिथे तुम्ही मोबाईलवर असाल तर तिथे मोर नावाचा शब्द येतो. मोरवर क्लिक करा म्हणजे ह्या शीर्षकामधलाच तो भाग खाली आपल्याला मोबाईलवर दिसतो आणि मग तिथे आपल्याला दिसेल
3 लाभांची आश्वासित प्रगती योजना वित्त विभागाने निर्मित केलेले 7 ऑक्टोबर 2022चे शुद्धीपत्रक आणि त्याची लिंक दिलेली आहे. ती लिंक क्लिक करा. आपल्याला हे जे शुद्धीपत्रक काढलं आहे ते आपल्या मोबाईलवर दिसेल किंवा लॅपटॉपवर दिसेल. मग ते आपण डाउनलोड करून घ्या. हा मी प्रयत्न दुसऱ्या माझ्या एक सहकारी मित्र आहे श्री शरद बोर्डे यांच्या मोबाईलवर करून पाहिलं की लिंक उघडते किंवा नाही. तशी ती लिंक उघडते. तेव्हा ती लिंक जरूर पहा. चला प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करू. पहिला प्रश्न एक कर्मचारी प्रश्नकर्ते विचारतात. हे वर्ग म्हणतात की वर्ग 4मध्ये सेवेत असताना स्पर्धा परीक्षेद्वारे वर्ग 3मध्ये निवड झाल्यास कोणते फायदे होतात. आता वर्ग 3मध्ये गेला तर एक तर फायदा आपला आहेच की वर्ग 3ची वेतन श्रेणी आपल्याला मिळेल आणि त्यामुळे आपल्या वेतनामध्ये निश्चित फरक पडेल. पण आता तुम्ही जे 2 प्रश्न विचारले, वर्ग 3मध्ये सेवा ज्येष्ठता कशी निश्चित केली जाते, म्हणजे वर्ग 4मध्ये जी सेवा केली ती आपल्याला वर्ग 3मध्ये सेवा ज्येष्ठता मिळते का? नाही. वर्ग 3मध्ये जेव्हा तुम्ही स्पर्धाद्वारे निवड आपली होते त्यावेळेस आपला जो क्रमांक असेल, म्हणजे सिलेक्ट लिस्ट ज्याला म्हणजे निवड यादी असते, त्याचे ज्या क्रमांकानुसार आपली सेवा ज्येष्ठता ठरवली जाते. त्यामुळे 4मध्ये आपण कर्मचारी होतात म्हणून त्यामध्ये केलेल्या सेवेचा लाभ वर्ग 3मधल्या सेवा ज्येष्ठतेसाठी मिळत नाही. त्याप्रमाणे आपण म्हणता आश्वासित योजनेचा फायदा होतो का? आश्वासित योजनेचा देखील फायदा होत नाही. जेव्हा एखादी नामनिर्देशन जी नियुक्ती झाली तर जे पूर्वीचं पद होतं आणि नवीन पद होतं ते समकक्ष असेल, एकच वेतन श्रेणी असेल तरच आश्वासित प्रगती योजनेचा फायदा होतो. म्हणजेच आश्वासित प्रगती योजनेचा फायदा मिळणार नाही. चला प्रश्न क्रमांक 2. या प्रश्नकर्त्या विचारत आहेत की स्थायी प्रमाणपत्राबद्दल काय अटी आहेत ते कृपया सांगावे. या प्रश्नकर्त्यांना मी सांगेन की माझे पूर्वीचे जे व्हिडिओ वगैरे केलेले आहेत ते जर आपण पाहिलेत तर विशेषतः व्हिडिओ क्रमांक 352 पहा. या व्हिडिओ 352 बरोबर मी 19 सप्टेंबर 2017चं शासन आणि सामान्य प्रशासन विभागानं स्थायी प्रमाणपत्र देण्याबद्दल जे परिपत्रक काढलं आहे ते देखील गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक तिथे दिली आहे. त्याबरोबर 11 जुलै 2014चं एक परिपत्रक आहे. जे परिपत्रक आज मुद्दाम म्हणून पूर्वी देखील मी गुगल ड्राईव्हवर अपलोड केलं होतं, पण आज मी पुन्हा गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे. ते जर आपण पाहिलं तर आपल्याला स्थायी प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीत काय अटी आहेत त्या लक्षात येतील. या प्रामुख्याने 3 अटी आहेत की आपली कुठल्याही कर्मचाऱ्याला स्थायी प्रमाणपत्र देण्यापूर्वी काय पाहायचं असतं की सेवा नियमानुसार त्याची नियुक्ती झाली आहे का, पहिली अट. दुसरं अट की वैद्यकीय प्रमाणपत्र आहे की नाही, कारण आपण कर्मचारी जेव्हा सेवेत येतो त्याला प्रत्येकाला मेडिकल टेस्ट द्यावी लागते आणि मग मेडिकल सर्टिफिकेट ऑब्टेन करावं लागतं, मिळवावं लागतं. ते दिलेलं आहे का. आणि सेवा प्रवेशोत्तर परीक्षा जर आपण ज्या पदावर नियुक्ती झाली तिथे जर सेवा प्रवेशात ती पास झालेला आहे का. आणि तिसरं महत्त्व की आपला जो गोपनीय अहवाल आहे तो चांगला असला पाहिजे. म्हणजेच कसा, आपली जी ज्याला म्हणतो आपण इंटिग्रिटी वगैरे आहे ती चांगली, सचोटी ज्याला म्हणतात ती चांगली असली. या प्रमुख 3 अटी आहे. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ क्रमांक 352 पहा आणि आजच्या व्हिडिओसोबत 11 जुलै 2014चं जे परिपत्रक दिलं आहे ते वाचा. आपल्या जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं आपोआप आपल्याला मिळतील. प्रश्न क्रमांक 3. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की कमिटेड जी असते म्हणजे सेवानिवृत्त कर्मचारी दिसतात की सेवानिवृत्त होताना आपल्याला माहिती आहे कम्युटेशन करता येतं, म्हणजे 40% कम्युटेशन मिळतं, 33% कम्युटेशन मिळतं. तर जे कमिटेड पोर्शन असतो तो किती दिवसांनी रिस्टोर होतो, तर तो ज्या दिवसापासून जे कम्युटेशन मनी घेतलं आपण त्या तारखेपासून 15 वर्षांनी मिळतं. काही ठिकाणी, अनेक ठिकाणी यूट्यूबमध्ये येतं, काही ठिकाणी न्याय निर्णय झाला वगैरे अशा बातम्या येत असतात की कम्युटेशन जे 15 वर्षाच्या ऐवजी 12 वर्षांनी कम्युटेशन रिस्टोअर होणार आहे. तर त्या बातम्यामध्ये तथ्य नाही. सध्या तरी नियमाप्रमाणे आपलं जे कम्युटेशन केलं असेल ते 15 वर्षानंतरच रिस्टोअर होईल. पुढच्या प्रश्नाकडे वेळा. हे राम कुलकर्णी म्हणून प्रश्नकर्ते आहेत. यांनी म्हटलं की विभागीय चौकशीच्या वेळेस सरकारी साक्षीदार चौकशी अधिकाऱ्यांपुढे हजरच राहत नाहीत. तर ह्या प्रश्नकर्त्यांना मी आणि सर्वांनाच सांगेन की विभागीय चौकशीच्या संदर्भातले जे अधिकारी असतील, मग ते चौकशी अधिकारी असतो, सादरकर्ता अधिकारी असतो किंवा औपचारिक कर्मचारी, की एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध दोषारोप जे लावलेले असतात ते सिद्ध करण्याची जबाबदारी शिस्तभंग विषयक अधिकारी आणि सादरकर्ता अधिकारी यांची असते.
दोषारोप हे सिद्ध लेखी पुरावा आणि तोंडी पुराव्याने करायचे असतात. आता जर सरकारतर्फे जर साक्षीदार दिले असतील, ते जर आले नाहीत, तर चौकशी अधिकाऱ्याने देखील त्यांना एकदा दोनदा मुदत दिल्यानंतर ते साक्षीदार आले नाही ह्याची नोंद घेऊन इतर जे साक्षीदार असेल त्यांची तपासणी केली पाहिजे. किंवा सरकारी साक्षीदार आलेच नसतील अनेक वेळा नोटिसा देऊन, तर चौकशी अधिकाऱ्यांनी जो औपचारिक कर्मचारी आहेत त्याचा बचाव नोंदवून घेणं आवश्यक आहे आणि म्हणणे चौकशी पूर्ण करणं आवश्यक आहे. आणि जेव्हा तुम्ही एखादा जर साक्षीदार हजर राहिला नाही, तर त्याची समज आपण सादर करता अधिकाऱ्यांना द्या आणि त्याचे एक जे पत्र द्या सादर करता अधिकाऱ्यांना, त्या पत्राची प्रत शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांना देखील पाठवा. आणि सर्वसाधारणपणे दोनदा देऊन जर साक्षीदार आला नाही, तर अधिक जर काही अपरिहार्य कारणं नसेल आणि त्याचे जर आपल्याला काही कळवलं नसेल, तर त्या साक्षीदार तो येत नाही असं समजून इतर साक्षीदारांची साक्ष नोंदवणं आणि चौकशीचं कामकाज पुढे चालू ठेवणं हे अगत्याचं आहे. मध्यंतरी 2 महिन्यापूर्वी राज्यामध्ये जे चौकशी अधिकारी नेमले आहेत त्यांच्यासाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधीमध्ये एक प्रशिक्षण वर्ग झाला होता. मी त्या प्रशिक्षण वर्गात गेलो होतो. तिथे मी आणि इतर वक्त्यांनी देखील सांगितलं की चौकशी ही वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीनं आपण याकरता चौकशी अधिकाऱ्यावर अवलंबून आहे की साक्षीदार आला नाही तर चौकशी पुढे चालू ठेवावी. पण जर साक्षीदार एकदा दोनदा येऊन आला नाही, तर औपचारिक कर्मचाऱ्यांनी किंवा बचाव सहाय्यकांनी लेखी पत्र चौकशी अधिकाऱ्यांनी द्यावं होतं की सरकारतर्फे दोनदा मुदत देऊनही वेळ देऊनही साक्षीदार आले नाही, त्यामुळे पुढे चौकशीचं काम सुरू करावं. तो साक्षीदार येत नाही असं समजून चौकशीचं काम पुढे सुरू करा, अशा तऱ्हेचा अर्ज द्या. चला, प्रश्न क्रमांक 5. हे एक गजानन आत्माराम जाधव हे पोलीस कर्मचारी होते. 27/3/2014 सेवेत असताना वारले. त्यांच्या पत्नीनं अनुकंपासाठी अर्ज केला, पण त्या 12वी उत्तीर्ण नाहीत म्हणून त्यांचं प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितलं आणि त्यांची 12वी पण नाही. आणि मग त्यांनी काय केलं, मग मुलांच्या नावानं पोलीस शिपायासाठी अर्ज केला. पण त्या मुलांच्या याच्यामध्ये त्यांनी पोलीस अधीक्षकांनी त्यांना उत्तर दिलं की एकदा अनुकंपा धोरणाप्रमाणे प्रतीक्षा यादीमध्ये नावात बदल करता येत नाही. या प्रश्नकर्त्यांनी, हे आकाश इंगळे म्हणून प्रश्नकर्ते आहेत, यांनी माझ्याकडे त्यांनी काही केलेला अर्ज, त्यांचं काही जे उत्तर हेही पाठवलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी हेही मला सांगितलं आहे की त्यांच्या वडिलांना म्हणजे गजानन आत्माराम दादांना त्यांनी 3 अपत्य होती आणि त्यामुळे 3 अपत्य जर असतील, तर मी आपल्याला मागे देखील सांगितलं 3 अपत्य जर असतील तर याकरता त्यांना एक दिवंगत कर्मचाऱ्याला 3 अपत्य म्हणजे 31 डिसेंबर 2001 नंतर 3रं अपत्य असेल तर त्यांच्या वारसानं अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला काही अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळणार नाही. चला, पुढच्या प्रश्नावर प्रश्न क्रमांक 6. हे हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये काम करतात आणि यांनी सांगितलं की मध्यंतरी 8 फेब्रुवारी 2024 महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियममध्ये सुधारणा करण्यात आली आहे आणि त्या सुधारणेप्रमाणे त्या नियम नंबर 116 बदल करण्यात आले आणि कोणाला कुटुंब निवृत्ती वेतन मिळतं या संबंधात सुधारणा करण्यात येऊन आता अविवाहित किंवा घटस्फोटित जी कन्या असते तिला देखील निवृत्ती वेतन मिळू शकतं. आणि यांचं म्हणणं आहे की यांच्या वडिलांचं निधन 12 मार्च 2016 झालं. आई तर आधीच वारलेली होती. ते आहेत, त्यांचे बंधू आहेत आणि त्यांची एक बहीण अविवाहित 46 आहे. तर यांना निवृत्ती वेतन मिळू शकेल, कुटुंब निवृत्ती वेतन बहिणीला मिळू शकेल का? आता ही अमेंडमेंट झालेली ही गोष्ट खरी आहे, परंतु याच्यामध्ये काय नियमामध्ये आहे की त्यांच्यावर अवलंबून असलेली, तर त्यामुळे कुटुंब निवृत्ती वेतन देताना ही जी आपली बहीण आहे ती 46 वर्षाची आहे, तर ती वडिलांचं निधन केव्हा झालं 2008 वर्ष झालेली आहेत आणि तोपर्यंत ही जर त्यांच्या निवृत्ती वेतनावरच अवलंबून होत असेल तरच आपल्याला मिळू शकेल. तेव्हा ह्या नेमकी काय वस्तुस्थिती आहे ते पाहून आपण पेन्शन बहिणीने अर्ज करावा, पण त्या अवलंबून असतील तरच. त्यांना नेहमी इतर दुसरीकडे त्या नोकरी करत वगैरे असतील तर त्यांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार नाही. याने एक दुसराही प्रश्न विचारला की हाफकिन इन्स्टिट्यूट
ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची कंपनी आहे. पण तू इथे काही पदोन्नती वेळेवर लोकांना काही मिळत नाही, आश्वासित प्रगती योजना लागू नाही, 7वा वेतन आयोग काही दिलेला नाही, तर या बाबतीत काय करता येईल? तर मी आपल्याला सांगितलं की ही कंपनी आहे, त्यामुळे कंपनी कुठल्याही नोकरांना लाभ देण्याकरता त्यांचं बॅलन्स शीट पाहते आणि त्या बॅलन्स शीटमध्ये त्यांना जर नफा मिळत नसतील तर ते नोकरांना अशा सवलती देत नाहीत. आणि अशा बाबतीमध्ये शेवटी काय सवलती द्यायच्या, कुठले लाभ द्यायचे हेच ठरवण्याचा सर्वस्वी निर्णय कंपनीचे डायरेक्टर्स जे असतात, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात, त्याच्यावर अवलंबून असतात. आता जरूर ही शासनाची कंपनी असल्यामुळे आपली अपेक्षा काही चूक नाही, पण याकरता कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरनी निर्णय घ्यायला पाहिजे आणि तो निर्णय घेण्याकरता आपणच त्यांच्याकडे प्रतिवेदन दिलं पाहिजे. जरूर आपण शासनाकडे याकरता पाठपुरावा जरूर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट किंवा मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटकडे याचा पाठपुरावा करावा, पण हा निर्णय सर्वस्वी बोर्ड ऑफ डायरेक्टरवर अवलंबून आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे, प्रश्न क्रमांक 7. या प्रश्नकर्त्याने उत्तम बोकाडे नावाचे प्रश्नकर्ते आहेत. यांनी एक 9 डिसेंबर 2023ला महसूल विभागातल्या कक्ष अधिकाऱ्यांनी एक पत्र पाठवलं आहे सर्व विभागीय आयुक्तांना. काय विभागीय आयुक्तांना पाठवलं आहे या संदर्भामध्ये एक व्हिडिओ करावा अशी या श्री बोकाडे यांची सूचना आहे. पण व्हिडिओ करण्या इतका ते मजकूर नाही, पण नेमका काय त्यांनी सांगितलं याबाबतीत मी जरा खुलासा सांगतो. आजकाल अनेक ठिकाणी अनेक विभागामध्ये देखील आणि महसूल विभागामध्ये देखील काय कर्मचाऱ्यांचं काम असतं, तलाठी म्हणून काम करत असतात, सर्कल इन्स्पेक्टर काम म्हणून करत असतात, एखाद्या तहसीलमध्ये काम करत असतात, परंतु त्या तहसीलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्पुरती त्यांना जिल्हा ज्या ठिकाणी बोलावलं जातं, काही ठिकाणी विभागीय आयुक्तांच्या ठिकाणी बोलावलं जातं. आणि मग या संदर्भात या 9 डिसेंबर 2023चं जे सर्व विभागीय आयुक्तांना पत्र पाठवलं आहे त्यामध्ये त्यांनी फार उल्लेख केला आहे. त्यांनी काय सांगितलं की महाराष्ट्र शासनानं कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 केलेले आहेत. आणि या नियमामध्ये पद म्हणजे काय आणि कर्मचाऱ्याची बदली 2 वर्षाच्या सेवेनंतर करावी आणि बदली अधिनियमात प्रतिनियुक्तीने बदलीची तरतूद नाही, त्यासाठी बदलीचं स्वतंत्र धोरण आहे. आणि असं असताना देखील ही अनेक जिल्ह्यामध्ये ही जी व्यवस्था महसूल खात्यामध्ये केली जाते की जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसील कार्यालयात, तहसील कार्यालयातून जिल्हा कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयातून विभागीय आयुक्त कार्यालयात किंवा मंडळ निरीक्षक किंवा तलाठी एका सजामध्ये असतात, त्यांना बोलवून तहसील ऑफिसमध्ये किंवा दुसऱ्या तहसीलमध्ये काम करणं, असं जे केली जाते, ही व्यवस्था केली जाते, ही नियमाला धरून नाही. ही अशा ज्या व्यवस्था केल्या जातात त्या महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबात प्रतिबंध अधिनियम 2005च्या तरतुदीशी विसंगत आहे. आणि म्हणून राज्य तुम्हाला जिल्हा स्तरावर तसेच कर्मचाऱ्यांनी विनंती केल्यास त्यांची बदली तुम्ही करू शकाल या नियमाच्या तरतुदीप्रमाणे. परंतु ह्या अशा ज्या तुम्ही वर्ग सेवा करता तात्पुरत्या स्वरूपामध्ये, तलाट्याचा सजा असतो दुसरीकडे, तहसील ऑफिसमध्ये त्यांना काम करायला लावतं किंवा जिल्हा कार्यालयात काम करावं लागतं, तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याला जिल्हा कार्यालयामध्ये काम करायला देतात, तात्पुरत्या सेवा त्याच्या तिथे जवळ अशा जर केल्या असतील तर त्या सेवा रद्द कराव्या, त्वरित रद्द कराव्या, अशा सूचना सर्व विभागीय आयुक्तांना दिल्या आहेत. आता साहजिकच हे विभागीय आयुक्त पुढे जिल्हाधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांना देखील या सूचना पाठवतील. थोडक्यात ही जी प्रथा आहे की ती प्रथा नियमांच्या विरुद्ध असल्यामुळं कुठल्याही कर्मचाऱ्याच्या कुठल्याही या कार्यालयातून त्या सेवा दुसऱ्या कार्यालयात तात्पुरत्या काळासाठी म्हणायचं, मग 6 महिने वर्षभर, ही जी प्रथा आहे ही अयोग्य आहे, ही नियमांना असं नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. चला पुढच्या प्रश्न क्रमांक 8. हे शिंगारे नावाचे ग्रस्त आहे, सिद्धेश शिंगारे यांचं म्हणणं की गेल्या सोमवारी म्हणजे 29 तारखेला त्यांनी माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा फोन काही लागला नाही. अगदी वस्तुस्थिती आहे, 29 तारखेला सोमवारी मी यशोदामध्ये उपलब्ध होतो, पण त्या यशोदा संस्थेमधील सर्व फोन बंद होते. त्यामुळे आपल्याला मी कळवलं होतं की माझ्याशी संपर्क करा, पण आपल्याशी मला संपर्क करता आला नाही किंवा तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकला नाही. पण आता फोनमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. मी या सोमवारी पुन्हा यशोदामध्ये सकाळी 10:30
ते 1:30 उपलब्ध असेल आणि आपण जरूर 10:30 ते 11:30 या दरम्यानमध्ये मी जो नंबर दिला त्या नंबरवर फोन करा. पुन्हा प्रश्न क्रमांक 9. हा प्रश्न काही कर्मचारी देखील हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये आहेत. तिथेही त्यांचं म्हणणं आहे की इथे काही प्रमोशन पॉलिसी नाही, पदोन्नती वेळेवर दिली जात नाही, पदोन्नती दिली तरी थकबाकी मिळत नाही, आश्वासित प्रगती योजना लागू नाही, काय करावं. एक तर खुलासा करतो. मगाशी मी जसं सांगितलं, हाफकिन इन्स्टिट्यूट ही शासकीय कंपनी आहे. त्यामुळे इथे जे काही निर्णय घेतले जातील ते बोर्ड ऑफ डायरेक्टर घेतील, तेच निर्णय घेऊ शकतील. शासनाचे निर्णय जसेच्या तसे तिथे लागू होत नाहीत. त्यामुळे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी जर जो निर्णय घेतला, आश्वासित प्रगती योजना द्यावी, 7व्या योजनेचे फायदे द्यावे, तरच आपल्याला फायदे मिळू शकतील, अन्यथा नाही. आता तुम्ही प्रमोशन दिल्यानंतर थकबाकी मिळत नाही. प्रमोशन दिल्यानंतर थकबाकी शासनामध्ये देखील मिळत नाही. शासनामध्ये एखाद्या माणसाला जर डीम डेट मिळाली तर पदोन्नती मिळेल. त्यामुळे प्रत्येकाला पदोन्नती काय मिळायचं, पदोन्नती मिळायला पाहिजे, पण पदोन्नती मिळाली पाहिजे याकरता न्यायालय सांगणार नाही पदोन्नती दिलीच पाहिजे म्हणून. आणि पदोन्नती वेळेवर देत नाही म्हणून आश्वासित प्रगती योजना लागू शासनाने केली आहे. आपल्याला या सुविधा मिळणार असतील तर आपण बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला निवेदन देऊन त्यांच्याशी आपल्या युनियन वगैरे त्यांनी संपर्क केला पाहिजे. आणि जरूर तर शासनाकडे देखील आपल्या जे मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट आहे त्यांना आपण लिहा आणि त्यांच्याकडून काही जर होऊ शकलं तरच होऊ शकेल. चला, प्रश्न क्रमांक 10. या प्रश्नकर्ते आहेत, निलंबित होऊन 2 वर्षे झाली. अफरातफरीचा आरोप म्हणून यांची निलंबन झालं. आता यांचं म्हणणं की विभागीय चौकशीचे निवेदन देऊन देखील आयुक्तांनी काही निर्णय दिलेला नाही, कोर्टाने काही समन्स आलेलं नाही. आणि यांचा प्रश्नावरून असं दिसतं, स्पष्ट होत नाही आहे की यांच्याविरुद्धची विभागीय चौकशी पूर्ण झाली किंवा काय. पण असं पुढे त्यांनी म्हटलं आहे, आयुक्तांचा निर्णय सील्ड कव्हरमध्ये ठेवला आहे. म्हणजे कदाचित विभागीय चौकशी पूर्ण होऊन ठेवला आहे किंवा काय हे मला मात्र कळत नाही. पण या संदर्भात मी आपल्याला सांगेन की आपल्याला निलंबनाखाली म्हणजे इतकी वर्ष झाली, 2 वर्ष होऊन गेली, तर ही खरंच आपल्याला असलेली विभागीय चौकशी पूर्ण होऊन किंवा फौजदारी कारवाई लवकर पूर्ण होऊन आपल्याला सेवेत पुनर्स्थापना होणं खरं गरजेचं आहे. पण अर्थात अफरातफरीचा गुन्हा आहे आणि त्यामुळे कदाचित आपल्या निलंबनाखाली ठेवलेलं असेल. पण आपल्याला या संदर्भात मी सांगेन की शासनाने निलंबित प्रकरणांचा आढावा घेण्याकरता 14 ऑक्टोबर 2011 एक परिपत्रक काढलेलं आहे. आणि त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जर फौजदारी कारवाई जर होऊन 2 वर्षामध्ये जर काही दोषारोपपत्र गेलं नसेल, आपल्या बाबतीमध्ये देखील फौजदारी कारवाईच्या बाबतीमध्ये दोषारोपपत्र म्हणजे चार्जशीट काही झालेलं नाही, तर अशा परिस्थितीमध्ये एक जी रिव्ह्यू कमिटी जी नेमलेली आहे, जी 14/10/2011 आहे, जी विभागीय आयुक्तांच्या पातळीवर असते, त्या ठिकाणी आपल्या प्रकरणाचा आढावा घेऊन आपल्याला बाकीच्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला सेवेत पुनर्स्थापना करावी अशा पद्धतीची शिफारस करण्याचे अधिकार कमिटीला आहेत. आता या संदर्भात मी आपल्याला सांगितलं की या संदर्भात मी एक व्हिडिओ क्रमांक 18 केलेला आहे. तो आपण 18 व्हिडिओ जरूर पहा. म्हणजे मग आणि त्याबरोबर तिथे 14/10/2011 परिपत्रक गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची पण लिंक दिली आहे. ते परिपत्रक डाउनलोड करून घ्या आणि त्याचा आधार घेऊन आपण आपल्या ज्यांनी आपल्या निलंबित केलं आहे, आयुक्तांनी केलं असेल, जिल्हाधिकाऱ्यांनी केलं असेल, त्यांच्याकडे सेवेत पुनर्स्थापना करावी असा अर्ज करा. आणि हो, निलंबन आपल्याला 75% निर्वाह भत्ता मिळतो आहे असं माझी धारणा आहे. 75% जर मिळत नसेल तर तो 75% मिळण्यासाठी आपण अर्ज करा. चला, पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 11. यांचं म्हणणं आहे की रिक्त संदर्भामध्ये म्हणजे जी पदं रिक्त असतात आणि त्या रिक्त पदापैकीच आपल्याला माहिती आहे की जी पदं रिक्त होतात त्यातली 20% पदं जी अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी असतात. तर यांचं म्हणणं आहे की दरवर्षी जी किती रिक्त पदं झाली आहेत, अनुकंपा तत्वावरील भरण्या किती भरले आहेत वगैरे ह्या बाबतीचा तपशील कसा मिळवावा आणि अनुकंपा नियुक्ती दरवर्षी दिली पाहिजे का, अशा पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारले. पण हा प्रश्न त्यांनी पूर्वी देखील विचारला होता आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मी व्हिडिओ क्रमांक 407 दिलं आहे. त्या 407 व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 6 होता. सुरुवातीला जसं सांगितल्याप्रमाणे आपण व्हिडिओ क्रमांक 407 पहा आणि प्रश्न 6 मधलं जर उत्तर ऐका, आपलं त्या उत्तराने निश्चित समाधान होईल. प्रश्न क्रमांक 12. यांचं म्हणणं आहे
PI आहेत. विभागीय चौकून 7.5 वर्ष झाली आहेत. शिक्षेविरुद्ध अपील करून 1.5 वर्ष झाली, अपीलाची सुनावणी झालेली नाही. आणि शिक्षेचा आदेश एक वेतनवाढ पुढील वेतनवाढीवर परिणाम करणारी आहे आणि शासनाकडे अपील केलेलं आहे. आणि पण सुनावणी काही जानेवारी 2024मध्ये 5 वेळा तारखा लागल्या, पण अजूनही काही सुनावणी झालेली नाही. आणि तिसरा प्रश्न आहे त्यांचा, गोपनीय अहवाल वर्ग 1 अधिकाऱ्यांसाठी ऑनलाईन तो भरला नाही, या कारणावरून वेतनवाढ रोखू शकतात काय? आता आणखीन एक प्रश्न आहे, पण त्याचं मी आधी पहिल्या 3 गोष्टीचा खुलासा करतो. आपल्याला जर अपील आपण केलेलं आहे, म्हणजे आपल्याला शिक्षा झालेली आहे, अपीलाची सुनावणी होऊन अजून अपीलावर निर्णय झाला नसेल तर आपण त्यांना स्मरणपत्र पाठवा. अर्थात आपल्याला याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे जाता येईल, पण प्रशासकीय न्यायाधिकरण देखील अपीलीय अधिकाऱ्यांना सांगते की इतक्या दिवसात आपण निर्णय करा. आणि म्हणून तिथे जाऊन एवढा खर्च करण्यापेक्षा मी आपल्याला म्हणेन की शासनाकडे जे अपील केलं तिथेच आपण स्मरणपत्र पाठवा. दुसरं, आता आपण म्हणता की एक शिक्षेचा आदेश एक वेतनवाढ पुढील वेतनवाढ परिणाम करणारी दिलेली आहे. आता पुढील परिणाम केलेली आहे, पण याचा जरी एक वेतनवाढ पुढील वेतनवाढ परिणाम करणारी असली तरी ह्या शिक्षेचा अंमल 1 वर्षाकरता असतो. म्हणजेच माझं म्हणणं काय, 1 वर्षाच्या मध्ये जर तुम्हाला एखादी पदोन्नती मिळाली तर 1 वर्षामध्ये मिळणार नाही, कारण तुमची जी एक वेतनवाढ 1 वर्षाकरता रोखलेली आहे आणि म्हणून तिथे पण मिळणार नाही. पण त्यानंतर आपल्याला जर त्याच्यामध्ये आपले बाकीचे गोपनीय अहवाल, बाकीचे पदोन्नती समिती मिळेल तर आपल्याला प्रमोशन देऊ शकते. आता तिसरा आपला प्रश्न आहे की गोपनीय अहवाल भरला नाही या कारणास्तव वेतनवाढ रोखू शकतात का? आता या संदर्भात असं मला उत्तर देणं कठीण आहे, पण आपल्याला जी शिक्षा झालेली असेल त्याविरुद्ध आपण अपील केलंच आहे. त्या अपिलामध्ये आपण बाजू मांडा, त्या ठिकाणी मग आपल्याला निश्चित न्याय मिळू शकेल. चला, प्रश्न क्रमांक 13, पाटबंधारे खात्यातील अनुकंपा तत्त्वातील भरती कधीपर्यंत होईल? हे मला सांगता येणार नाही. आपण ज्या पाटबंधारे खात्यामध्ये काम करता, ज्या विभागामध्ये मंडळामध्ये काम करता, तिथले जे आपले नियुक्ती अधिकारी आहेत त्यांच्याकडेच संपर्क केला पाहिजे. आणि तिथे अनुकंपा नियुक्तीसाठी जागा असतील तर त्या भरल्या जाऊ शकतील. तिथे जर त्यांच्याकडे जागा नसतील तर ज्या जिल्ह्यामध्ये काम करतात त्या जिल्ह्यामध्ये इतर विभागामध्ये जरी अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी जागा असतील तर तिथे देखील आपली नेमणूक होऊ शकते. चला, प्रश्न क्रमांक 14, हा प्रश्न विचारला आहे. एक सेवानिवृत्त पोलीस खात्यामध्ये ज्येष्ठ अधिकारी होते आणि मामुनकर म्हणून त्यांच्याकडे देखील या पोलीस नियमांच्या संदर्भात परिपत्रकं वगैरे काढले, त्याचा चांगला संग्रह आहे. त्यांनी एक प्रश्न विचारला आहे, कॉमेंटमध्ये विचारलेला आहे. त्या कॉमेंटमध्ये असं त्यांचं म्हणणं आहे की सेवानिवृत्त झाल्यानंतर किती वर्षांनंतर वेतन निश्चितीमध्ये झालेली अतिप्रदान रक्कम वसूल करता येते का? तर या मामुनकरांना मी एवढंच सांगेन की जे कर्मचाऱ्याला जी अतिप्रदान रक्कम वसूल झालेली असते ती वसुली करावी किंवा नाही या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरणं गेलेली आहेत. आणि या संदर्भात मी एक व्हिडिओ क्रमांक 188 केलेला आहे. तो 188 व्हिडिओ आपण त्या ठिकाणी पहा. म्हणजे अतिप्रदान जी रक्कम झाली ती वसूल करता येते किंवा काय या संदर्भामध्ये न्यायालयाचे काय निर्णय आहेत. आणि शासनाने 22 डिसेंबर 2021ला एक परिपत्रक काढलेलं आहे, ते देखील त्याच्यासोबत जोडलेलं आहे. आता म्हणून शासनाने असं केलेलं आहे की प्रत्येक कर्मचाऱ्याकडून एक वचनपत्र लिहून घेतलेलं आहे. आणि वचनपत्र ज्या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे त्या ठिकाणी त्याची वसुली निश्चितच करता येते. आणि जर अशी जी काही वसुली अतिप्रदान झालेली आहेत की जिथे वचनपत्र घेतलेलं नाही त्या ठिकाणी वित्त विभागाशी संपर्क करावा असं शासनाच्या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे. या संदर्भात आपल्याकडे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 134 मध्ये उल्लेख केलेला आहे की एखादी जर रक्कम निवृत्ती वेतन अधिक रक्कम गेली असेल तर ती वसूल करता येते, पण त्यासाठी कर्मचाऱ्याला नोटीस दिली गेली पाहिजे. हा 134 उतारा मी मुद्दामून आपल्या माहितीकरता Google ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे. आपण तो मी सांगितलेला व्हिडिओ क्रमांक 188 आणि हा 134 उतारा पाहिलात की आपल्याला करता येते. पण आपल्याला एक ठोकळ बाब निश्चित सांगतो की सेवानिवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्याविरुद्ध कुठली विभागीय चौकशी करता येत नाही. त्यामुळे एखाद्या प्रकरणामध्ये कर्मचारी सेवेत असताना त्याच्याकडून काहीतरी
अतिप्रधान रक्कम झाली आणि मग त्याच्याकडून वसुली निघाली, मग त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी करून काय त्याला नोटीस देऊन त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी करूनच ठरवावं लागतं. आणि अशी मात्र विभागीय चौकशी त्याला त्याच्या सेवानिवृत्तीनंतर 4 वर्ष करता येत नाही. त्याच्या महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982च्या नियम 27मध्ये स्पष्ट तरतूद केलेली आहे की कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याच्या सेवेत झालेल्या कुठल्याही गैरवर्तणुकीच्या बद्दल दोषारोप पत्र दिल्याच्या तारखेच्या आधी 4 वर्षापुढच्या घटनांपर्यंतच विभागीय चौकशी सुरू करता येते. म्हणजे थोडक्यात 4 वर्षानंतर कुठलीही विभागीय चौकशी करता येत नाही. मी मगाशी सांगितलं व्हिडिओ 188 पहा आणि दोन्ही त्यातल्या जे नियम दाखवलेले आहेत आणि शासनाचं परिपत्रक ते पाहिल्यावर आपण खुलासा होईल. अधिक काही आपल्याला माहिती असेल तर जरूर मला विचारा, मी आपल्याला कळवीन. चला प्रश्न क्रमांक 15. या प्रश्नकर्त्यांनी मंडळ 29 जुलै 2024 रोजीच्या दिव्यांग पदोन्नतीच्या GR बद्दल माहिती द्या. मी 29 जुलै 2024चा GR पाहिला, पण हा GR आहे स्वयंसेवी संस्थांमार्फत मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरता पुनर्वसन गृहांची निवड करणे याबाबतचा आहे, पदोन्नती संबंधीचा नाही. आपण कुठला नेमका पदोन्नती संबंधीचा GR तरी पाठवा किंवा नेमकी तारीख पाठवा, म्हणजे त्यासंबंधी जर जरूर असेल तर जरूर मी त्याचा व्हिडिओ करेन किंवा आपल्याला माहिती देईन. चला आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 16. 31 डिसेंबर 2001 नंतर तिसरं अपत्य असल्यास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देय नाही. ही अट शासनाने 28 मार्च 2001च्या शासन निर्णयामध्ये दाखवलेली. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की हा जो शासन निर्णय आहे तो अपलोड करावा. तर याकरता मी एवढंच सांगेन की व्हिडिओ क्रमांक 353 पहा आणि त्या 353च्या व्हिडिओवर मी हा जो 28 मार्च 2001चा जो शासन आहे तो Google ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक तिथे दिलेली आहे. मित्रांनो, खूपच वेळ झाला, आता येथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, ज्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यात. आता येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत. नमस्कार.